हॅलो गेज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजची जी जॉब अपडेट घेऊन आल्या आहेत आपल्यासाठी, तर चांगली पॉझिटिव्हिटी आपल्यासाठी मी घेऊन आला आहे. इथं ही जी वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तर्फे वॅकन्सी असणार आहे. या वॅकन्सीमध्ये जी आपली पोस्ट असणार आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पोस्ट असणार आहे इथं ट्रान्समिशनमध्ये. ओके, ही जी भरती म्हणजे मराठीमध्ये सांगायला गेलं तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये ही भरती असणार आहे. ओके, महा ट्रान्सको भरती. या भरतीमध्ये एकूण 25 जागा आहे काही. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार. या व्हिडिओमध्ये कार्यकर्ता अभियंता पारेषण हे पद असणार आहे. आपल्या 25 पदासाठी ते भरती असणार आहे काही. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ही माहिती ऐकून घ्यायची आणि आपल्याला कसं करायचं आहे, सॅलरी काय असणार आहे, आपल्या एक्झामिनेशन पॅटर्न काय असणार आहे, तर सगळं या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आपल्या चॅनल वगैरेच्या मध्ये पण डिस्कस करणार आहे. तर ओके, चला सुरू करूया या व्हिडिओला. चॅनलमध्ये नवीन असाल तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा असे व्हिडिओ बघण्यासाठी काही. तर चला सुरू करूया. जसं की तुम्ही बघू शकता, ही जी भरती आहे गाईज, म्हणजे याला म्हणजे महाराष्ट्र ट्रान्सको भरती आता ही लॉन्च झालेली भरती, नवीनच भरती आहे. आता जे फॉर्म फिलिंग चालू झालेले आहे. तर या भरतीमध्ये जे असणार आहे का, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कोऑप लिमिटेड कंपनी लिमिटेड तर्फे वॅकन्सी असणार आहे. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट मधून ही वॅकन्सी जॉईन झालेली आहे. एम्प्लॉयमेंटचा असेसमेंट असणार आहे 03/2024 साठी असणार आहे. तुझे पोस्टचं नाव असणार आहे आपलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन मध्ये भरती असणार आहे मित्रांनो. ओके, म्हणजे इंजिनियर लोकांसाठी चांगली पॉर्च्युनिटी असणार आहे इथं. कंपनीची प्रोफाईलमध्ये दिलेली आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड. ओके, तर इथं सगळं कंपनीबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्हाला या कंपनीबद्दल वाचायचं असलं तुम्ही वाचू शकता इथं. ओके, त्याच्यानंतर इथं पोस्ट आणि वॅकन्सी आणि रिझर्वेशनच्या बारेत आपण बोलूया थोडं बहुत. इथं जी भरती असणार आहे डायनामिक वगैरे पर्सनॅलिटी पर्सनल वगैरे फॉलोअर्स पोस्ट. ओके, ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन इथं असणार आहे. ते कॅटेगरी वाईज आपल्याला भरती दाखवली गेलेली आहे. टोटल पद इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळं इथं माहिती असणार आहे. टोटल भरती सांगू इथं 25 पदासाठी भरती असणार आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी. तर कॅटेगरी वाईज बघू शकतो तुम्ही जागा इथं बघू शकता कॅटेगरी वाईज आणि PWBD साठी. ओके, अशा पद्धतीने असणार आहे इथं. त्यानंतर इथं बघायला गेलं तर आपण खाली येऊया. आता सगळ्यात आधी आपल्याला इथं पे स्किल मतलब सॅलरी किती असणार आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया थोडं. तर इथं सॅलरी जी असणार आहे आपली सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी ड्रॉ सॅलरी पे स्किल होणार असणार आहे इथं 81,695 पासून. तर आपली सॅलरी जी असणार आहे वाढत आपल्याला 1,75,960 पर्यंत जाऊ शकते. इतकी आपल्याला सॅलरी भेटू शकते. ओके, त्यानंतर इन ऍडिशनल आपल्याला बेसिस पे असणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी. त्या DA HRA मेडिकल बेनिफिट्स CPF ग्रॅज्युएटी असणारे ETC आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर याच कंपनी रूलमध्ये आपल्याला कॅन्डिडेट ऑल्सो प्रोव्हाइड ऑफिस क्वार्टर्स, म्हणजे ऑफिस तुम्हाला क्वार्टर्स पण भेटणार राहण्यासाठी. त्यानंतर कंपनीसाठी रूल्स अँड HRA रिक्रुटेडसाठी बाय कॅन्डिडेट्स फॉर अवेलेबल. त्यासाठी आपल्याला द प्रेझेंट अप्रॉक्सिमेट मंथली ग्रॉस एम्प्लॉयमेंट असणार आपल्याला मंथली सॅलरी दिलेली आहे इथं 1,56,427 रुपये असणार आहे विदाऊट ऑफिस ऑफिस अकोडिशमेंट विदाऊट ऑफिसचे रूलनुसार. ओके, 1,56,425 रुपये आपली सॅलरी असणार आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. तर क्वालिफिकेशनची आता इथं बघूया आपण क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्यासाठी. इथं कॅन्डिडेटसाठी क्वालिफिकेशन पण सांगितलं गेलेलं आहे. एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन आता इथं लागू शकतं. पोस्ट इथं एकच पोस्ट असणार आहे. नेम इथं पोस्टचं एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स बद्दल आपण बोलून घ्या आता इथं. तर आपल्या पोस्टचं नाव असणार आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशनचं आपला पोस्ट असणार आहे. इथे आपल्याला बॅचलर डिग्री आपल्याला लागणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर मधून आणि टेक्नॉलॉजी मधून आपण केलेली असली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला टोटल 9 वर्षाचं आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे, अनुभव पाहिजे पॉवर सेक्टरमध्ये आउट विथ लेस्ट आपला म्हणजे 5 वर्षाचा एरिया पॉवर ट्रान्समिशन मध्ये ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर ऑर मध्ये इथे लिहिलं गेलेलं आहे 2 वर्षाचा आपल्याला ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून आपण काम केलेलं पाहिजे. त्याचा अनुभव आपल्याला पाहिजे, तरच तुम्ही अप्लाय करू शकता 2 पद्धतीनुसार. ओके, म्हणजे त्यानंतर सगळी माहिती वगैरे त्याने दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. तिथं आता असणार आहे पॉवर ट्रान्समिशन एक्सपिरियन्स साठी मेन्ससाठी इथे सगळं बोललेलं आहे. एक्सपिरियन्स मेन्स फॉर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सच्या बद्दल पण बोलले गेलेलं आहे इथं.
ओके मित्रांनो, इथं आपल्याला सगळं काही सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही इथं वाचू शकता हे पण सगळं. त्याच्यानंतर आता खाली जाऊया आपण. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एज लिमिट असतं आपलं. एज लिमिट, आता एज लिमिट बद्दल बोलूया. तर द अपर एज लिमिट आउटसाइड कॅन्डिडेट्स, तर 40 वर्षापर्यंत आपलं वय असलं पाहिजे ओपन कॅन्डिडेटसाठी. त्याच्यानंतर जे असणार इथं अपर एज लिमिट फॉर रिझर्वेड कॅटेगरी मतलब SCBC EWS कॅन्डिडेटसाठी आपल्याला 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला PWBD मध्ये जे दिव्यांग पर्सन असतात त्या दिव्यांगसाठी 45 वर्षापर्यंत तुम्ही पण अप्लाय करू शकता. त्यानंतर अपर एज लिमिट फॉर एम्प्लॉयर जे असतील पहिल्यापासून MSc TCL चे, त्या एम्प्लॉयरसाठी 57 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे इथं सांगण्यात गेलेलं आहे. ओके, तर कॅटेगरीसाठी पण त्यांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेलेल्या कशा प्रकारे असतात. तर डेट ऑफ बर्थ इथं लिहिले गेलेलं आहे. ते डेट ऑफ बर्थ म्हणजे SSC मध्ये आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे इथं ऍप्लिकेशनसाठी. कारण तिथं आपलं डेट ऑफ बर्थ लिहिलं गेलेलं असतं. 31/7/2024 पर्यंत आपल्याला डेट ऑफ बर्थ पर्यंत आपलं इतकं वय पाहिजे. इथं मी सांगितलं तुम्हाला कॅटेगरी तेवढं. ओके, एज रिॲक्शन बद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. जसं की आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे इथं. मग जे अदर कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेशन आपल्याला पाहिजे. 31/7/2024 पर्यंत अवेलेबल पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला. अशा आपल्याला सगळ्या गोष्टी इथं लागणार आहेत कॅटेगरीज आपण सवलत कधी घेतली तर. ओके, त्यानंतर आता खाली आपण एम्प्लॉयमेंट वेकन्सी सेक्शन EWS साठी पण बोलले गेलेले आहे इथं. ते वाचू शकता तुम्ही. सगळे इथं लिहिले गेलेले आहे सगळ्या कॅटेगरीसाठी. इथं बघू शकता तुम्ही, तुमच्या समोरच इथे लिहिले गेलेलं आहे. तुम्हाला सर्टिफिकेशन लागणार आहे कॅटेगरीचा. तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म अप्लाय करत असाल तर. त्यानंतर आपण खाली येऊया आता मित्रांनो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे असणार आहे मेथॉलॉजी ऑफ सिलेक्शन. तर सिलेक्शन काय असणार आहे आपण ते बघूया. आपलं एक्झाम पॅटर्न वगैरे काय आहे त्याच्यामध्ये. आपल्याला सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे आपली रायटिंग टेस्ट होणार आहे, आपली ऑनलाईन टेस्ट. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यू, आपल्या 2 गोष्टींवर आपला सिलेक्शन प्रोसेस इथं होणार आहे मित्रांनो. ओके, तर इथं जे ऑल द कॅन्डिडेट्स फॉर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, सगळ्यात आधी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं सक्सेसफुल. ओके, त्यानंतर आपल्या रायटिंग टेस्ट आपली होणार आहे ऑनलाईन टेस्ट विदाउट फॉर व्हेरीफाईंग देअर इलिजिबिलिटी. तर आपल्याला पहिले व्हेरीफाय करून घ्यायचं आपण इलिजिबिलिटी आहे का त्या पोस्टसाठी, त्याचा तरच आपल्याला अप्लाय करायचं. इथं बोलले गेलेलं आहे तिथं. ओके, तर व्हेरिफिकेशन होणार तुमच्या कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट्स वगैरे इलिजिबिलिटी, आपल्या शॉर्ट लिंक कॅन्डिडेट्स डन करून घ्यायचं आपल्याला. कॉलिंग पर्सनल इंटरव्ह्यू, तर त्याच्यानंतर आपल्याला आपल्या टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला कॉल करतील ते पर्सनल इंटरव्ह्यू साठी. आपला चालू नंबर द्यायचा आणि चालू मेल ऍड्रेस द्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इथं लिहिले गेलेले मिनिमम रायटिंग टेस्ट मध्ये पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला 80.20 असं आपल्याला मार्क्स पडले पाहिजे. ऑनलाईनचे 80 मार्क्स आले पाहिजे ऑनलाईन टेस्ट मध्ये, आणि इंटरव्ह्यू मध्ये 20 मार्क्स आपल्याला आले पाहिजे. अशा पद्धतीने आपली निवड होणार आहे 100 मार्क्सवर. तर आपल्याला जे इथं असणार सगळ्यात आधी द रायटिंग टेस्ट आपली जी होणार आहे ऑनलाईन टेस्ट होणार आहे. आपल्या ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे रायटिंग टेस्ट. इथे आपल्याला स्ट्रक्चर वगैरे दिलेले आहे. स्ट्रक्चर कशा पद्धतीने ते आपण बघूया इथं. तर सिरियल नंबर इथे दिले गेलेले आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिले गेलेले आहे आपल्याला, नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क्स आपल्याला दिला गेलेला आहे, टाइम दिले गेलेला आहे. एक नंबरला जे इथं टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज आपल्याला पाहिजे 50 क्वेश्चन असणार. त्याच्यावर आपल्याला 110 मार्क त्याच्यावर आपल्याला असणार आहे मित्रांनो. त्यानंतर 2 नंबर मध्ये जे असणार आपल्याला टेस्ट ऑफ जनरल ऍप्टिट्यूड. याच्यामध्ये 3 पॅटर्न असणार आपल्याला. ABC मधून ए मध्ये जे असणार आपल्याला टेस्ट ऑफ रिझनिंग, त्याच्यासाठी आपल्याला 40 मार्क असणार आहे आणि 20 क्वेश्चन असणार त्याच्यासाठी पण. बी मध्ये जे असणार टेस्ट ऑफ कॉम्पिटिटिव्ह ऑप्टिट्यूड साठी 20 क्वेश्चन 10 मार्क असणार त्यासाठी. ओके, आणि सी मध्ये आपल्याला असणार आहे टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज साठी 20 क्वेश्चन 10 मार्कांसाठी. तर टोटल आपले मार्क जे असणार इथं 80 मार्क आपले इथं होत आहे. ते 50 80 प्लस 50 130. त्याच्यानंतर इथं 40 मार्क आपले हे होणार आहे. ओके, म्हणजे 40 110 प्लस 40 असे 150. तर टोटल क्वेश्चन जे असणार आपले 130 क्वेश्चन 150 मार्क असणार आहे. टोटल ड्युरेशन असणार आपले 120 मिनिट 120 मिनिटाचा असणार आहे, म्हणजे 2 तासाचा असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. इथं बघू शकता तुम्ही 0.25% आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे आपल्याला 0.25 निगेटिव्ह मार्किंग आपल्याला मायनस सर आपले चुकीच्या क्वेश्चन मध्ये आपले मार्क कट होणार आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला सगळं इथं माहिती दिली गेलेली आहे. त्यानंतर आपल्याला द कॅन्डिडेट फॉर अटेम्प्ट करू शकता आपण. मेंटेनेशन पर्सनल नॉलेज रिजनिंग. त्यानंतर आपल्याला सांगितलं गेलेलं काय काय क्वेश्चन रिजनिंग, कॅन्टिटी ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज आपल्याला लागणार आहे. 0 लेस फॉर 0 मार्क्स, सब टेस्ट फॉर रायटिंग टेस्ट याच्याबद्दल आपल्याला सांगितलं गेलेलं. ओव्हरवाईज आपल्याला कॅन्डिडेट फॉर
कंडिशन्स सिलेक्शन फॉर मेरिट लिस्ट आपल्याला लागणार आहे. वेट लिस्ट ऑफ मेरिट लिस्ट. ओके, सिलेक्शन. तर मेरिट लिस्ट आपली सिलेक्शन होणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्या शॉर्टलिस्ट जे कॅन्डिडेट्स इथं ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय करतील त्यांना त्याच्यानंतर त्यांना इंटरव्ह्यू होणार, त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू त्यांचा होणार आहे. ओके, त्याच्याबद्दल सांगितलं आपल्याला. त्याच्यानंतर इथं सगळं इथं माहिती तुम्ही वाचू शकता. तर आपल्याला सगळ्यात आधी इम्पॉर्टन्ट जे इथं मेल ॲड्रेस, आपला मेल ॲड्रेस आणि कॉल लेटर्स आणि त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर, या आपल्या 3 गोष्टी व्यवस्थित पण टाकायचं आहे. कॉल लेटर सांभाळून ठेवायचं आहे आपल्याला. ते आपल्याला लागणार. ईमेल ॲड्रेस तुम्हाला ईमेल वगैरे येईल पर्सनल इंटरव्ह्यूसाठी. कधी आपण क्वालिफाय झाले तुम्हाला मेल ॲड्रेस मेल टाकून देईल. ते त्या मेल प्रमाणे तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला कॉल पण येऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं. तुम्हाला कॉल लेटर वगैरे ते आपल्याला ईमेल ॲड्रेसवर सेंड करणार आहे मित्रांनो. आता इथं आपण आता याच्याबद्दल आपण डिस्कस करूया किती मार्क असणार आहे. ओके, इथं तुम्हाला किती मार्क्स आपल्याला पडले पाहिजे इंटरव्ह्यू मध्ये आणि रायटिंग टेस्ट मध्ये ते आपण बघूया. इथं लिहिलं गेलेलं आहे, विल ड्रॉइंग फॉर लिस्ट सिलेक्ट लिस्ट 150 मार्क्स. ऑब्जेक्टिव्ह रायटिंग टेस्ट विल बे कनेक्टेड 80 मार्क्स फॉर आउट ऑफ 150. ओके, म्हणजे इथं लिहिलं गेलेलं आहे की तुम्हाला नाही का 150 पैकी कमीत कमी 80 मार्क आपल्याला रायटिंग टेस्ट मध्ये ऑनलाईन टेस्ट मध्ये आले पाहिजे आपल्याला. ओके, तुम्ही इथं क्वालिफाय पाहू शकता. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू इथं 50 मार्क्स फॉर ऑब्जेक्टिव्ह पर्सनल इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्स विल बी कनेक्टेड फॉर 20 मार्क्स. तर म्हणजे आपल्या 50 मार्काचा इंटरव्ह्यू असणार, ते आपल्याला कमीत कमी 20 मार्क आले पाहिजे. म्हणजे ते 80 प्लस 20 म्हणजे 100 जे मार्क असणार तुमचे इथे दिले गेलेले आहे. मेरिट लिस्ट जी लागणार आपली 80 प्लस 100 इंटरव्ह्यू 80 मार्क्स आणि ते 20 मार्क इंटरव्ह्यूचे धरून आपले 100 गुणांची आपल्याला मेरिट लिस्ट आपल्याला लागणार आहे इथं. अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आपल्याला इथं दिसतंय. ओके, त्यानंतर द मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स फॉर 30 मार्क्स फॉर आउट ऑफ 100 मार्क्स. जे म्हणजे कॅन्डिडेट ऑफ थिंग सिलेक्शन अंडर फॉर ओपन कॅटेगरी मध्ये आपल्याला 100 पैकी आपल्याला 30 मार्क्स आले पाहिजे. अशा पद्धतीने ते काहीतरी सांगितलं गेलेलं आहे. 20 मार्क्स फॉर आउट ऑफ 100. अशा प्रकारे आपल्याला इथं त्यांचा विचार केला जाईल. त्यांना घ्यायचंय. ते त्यांचा विचार आहे महाराष्ट्र ट्रान्सफॉर्मेशन लिमिटेड कंपनी करणार आहे. तर आपल्याला कमीत कमी आपल्याला किती मार्क्स पाहिजे इथं आपल्याला तुम्हाला 150 पैकी इथं आपल्याला कमीत कमी 150 पैकी 80 मार्क पाहिजे इथं आपल्याला. ओके, 80 मार्क आणि 50 पैकी इथं 20 मार्क. तर असे 100 पैकी तुमची आपल्याला 100 मार्काची आपली मेरिट लिस्ट लागणार आहे जे क्वालिफाईंग करते त्यासाठी त्या प्रकारे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला इथं आपल्या म्हणजे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर इथं लिहिले गेलेले आहे तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस बद्दल फॉलोइंग पर्सनल फॉर त्याच्यासाठी कंपनीची फायनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागणार आहे ते पण इथं सांगितलं गेलेलं आहे आपल्याला. तर सेंटर्स आपल्याला दिले गेले सेंटर्स फॉर ऑनलाईन रायटिंग टेस्ट. म्हणजे आपल्याला ऑनलाईन टेस्टसाठी सेंटर वगैरे पण आपल्याला सांगितले गेलेले आहे. द सेंटर्स फॉर अलाउमेंट फॉर कॅन्डिडेट्स ऑनलाईन रायटिंग टेस्ट विल बी कम्युनिकेट फॉर स्पेरेटली. ओके, तो ऑनलाईन टेस्ट जे असणार नाही कशा पद्धतीने असणार बघू शकतो तुम्ही इथं. जे आपल्या जवळपास महाराष्ट्रामध्ये जे सेंटर असेल त्या सेंटरमध्ये तुमची एक्झाम ते घेण्यात येईल ऑनलाईन पद्धतीनुसार. इथं सगळं काही त्यामध्ये टेन्शन वगैरे नाहीये. ओके, ते इंजुरी वगैरे आपल्याला काही असेल वगैरे तर तुम्ही एक्झामिनेशनचं पहिले आपल्या सेंटरच्या पहिले करून घ्यायचं आहे. ऍप्लिकेशन फीस जी असणार आहे काही इथं तुम्ही वाचू शकता बाकीचं सगळं सेंटरच्या बद्दल. ऍप्लिकेशन फीस आपल्याला असणार आहे. ऍप्लिकेशन फीस पण आता जीएसटी असणार आहे. तर इथे ऍप्लिकेशन फीस आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं इथं. ओपन कॅटेगरी आणि जे रिझर्व कॅटेगरी असतात SCBC EWS कॅटेगरी आणि यांच्यासाठी असणार इथं. ओके, ओपन कॅटेगरीसाठी 700 रुपये असणार आहे प्लस जीएसटी असणार आहे. आणि SCBC आणि EWS कॅटेगरी आणि SC कॅटेगरी SC आणि ST कॅटेगरीसाठी 350 रुपये इथं फीस इथं घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीने दिव्यांग पर्सनसाठी इथं फीसच्या स्ट्रक्चर बाहेर लिहिलं गेलेलं आहे. अशा प्रकारे असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर आता खाली येऊया आपण. जी फी असणार आहे आपल्याला कॅटेगरी वाईज अप्लाय करून घ्यायचं आहे. 700 रुपये लागणार आहे इथं. तुम्ही ऑनलाईन आपल्याला अप्लाय करू शकता. नेट बँकिंग वगैरे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड रुपे व्हिसा मास्टर कार्ड याच्या आधारे आपण पेमेंट करू शकता. तर आपल्याला फीस मोड आपल्याला नॉट ऍक्सेप्टेबल असणार आहे. मोड याच्या व्यतिरिक्त मोड याच्या ऍक्सेप्टेबल नाही असणार आहे. आपल्याला याच्याबद्दलच याच्याजवळ फी अप्लाय करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे दिलेले लिंक्स वगैरे ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक्स वगैरे आपल्याला लिंक वगैरे मी सांगणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे. काही टेन्शन नाही त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला स्वतः लिंक टाकून देणार तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. इम्पॉर्टंट जे आपल्याला तर आपल्याला ईमेल ऍड्रेस SMS वगैरे आपल्याला कॉल लेटर्स वगैरे ईमेल ऍड्रेसवर
पाठवणार देणार. ईमेल ऍड्रेस तुम्ही चांगला टाकायचा, जो तुम्ही डेली यूज करत असाल, त्याला बघत असाल तुम्ही रोजच्या रोज, तोच ईमेल ऍड्रेस आपल्याला टाकायचा आहे. का तुम्हाला मेल कधी येईल हे सांगू शकत नाही आपण. ओके, तर इथं अप्लाय वगैरे बोललेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. अपरिंग वगैरे वाले इथं नॉट अप्लाय आहे, ज्यांची अपरिंग वगैरे चालू असेल, अपेंडिशिप अपरिंग लास्ट इयर वगैरे, तिथं नॉट अप्लाइड आहे. ओके, इथं बोललेलं आहे व्हॅलिड कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. त्याच्यानंतर आपल्याला लागणार इथं कलर साईज, पासपोर्ट साईज फोटो, ओके, ऍप्लिकेशन ओरिजिनल आयडी प्रूफ आपल्याला लागणार आहे याच्या प्रकारे. ओरिजिनल आयडी प्रूफ मध्ये आपल्याला जे लागणार आहे कलर झेरॉक्स कॉपी लागणार आहे आपल्याला. ओके, कलर झेरॉक्स कॉपी ओरिजिनल आयडी प्रूफ मध्ये कलर झेरॉक्स कॉपी घ्यायची आपल्या आयडी प्रूफची. त्याच्यामध्ये असणारे पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासबुक आपल्याला लागू शकता. याच्यापैकी आपण तुम्हाला एक याची कलर झेरॉक्स काढून घ्यायची. आधार कार्ड द्यायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्याला इम्पॉर्टंट सगळीकडे. या 3 गोष्टी पहिल्या, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स, या तिघींपैकी आपण एक आयडी प्रूफची ओरिजिनल म्हणजे कलर कॉपी काढून घ्यायची. कलर झेरॉक्स म्हणतो आपण त्याला. रेशन कार्ड वगैरे इथं नॉट ऍक्सेसेबल, लर्निंग लायसन्स पण नॉट ऍक्सेप्टेबल असणार आहे. त्या आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आपल्याला लागणार आहे इथे. फॉर फिमेल कॅन्डिडेटसाठी इथे लिहिलं गेलेलं आहे. कॉल लेटरसाठी त्यांना आपल्याला ड्युरिंग पर प्रोसेस रजिस्ट्रेशन करायला घ्यायचं आपल्याला सगळ्यात आधी. ॲप्रिंग वगैरे जे ॲप्रिंग म्हणजे लास्ट इयरला जे असतील त्यांच्यासाठी फोटो आयडेंटिटी प्रूफ आपल्याला लागणार आहे. अशा प्रकारे ओरिजिनल डॉक्युमेंटेशन, आपल्या मॅरेज सर्टिफिकेशन सगळं इथं लागणार आहे. अशा प्रकारे इथं लिहिलं गेलेलं आहे. तर इम्पॉर्टंट डेट इथं बघू शकता तुम्ही. डेट्स वगैरे इथं ऑनलाईन टेस्ट असणार आहे आपली ऑगस्ट सप्टेंबर 2024 साठी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्मचं लास्ट डेट असणार आहे ते 9 तारीख असणार आहे. 9 आता जुलै चालू ना, 9 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ऑनलाईन, ऑगस्ट पर्यंत आपल्याला भरून घ्यायची एयूची. ओके, 9 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायची. इथं 9 ऑगस्ट यांची लास्ट डेट असणार आहे घ्यायची अशा पद्धतीने. तर जनरल कंडिशन्स वगैरे इथे लिहिले गेलेले आहे, ते बघू शकता. इथं वाचू पण शकता. भरपूर मोठा PDF आहे त्यांचा. ओके, त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटचं फॉलोइंग सर्टिफिकेशन लागेल, मराठी लँग्वेज सर्टिफिकेशन लागणार आहे. अशा पद्धतीने त्यांनी इथं सांगितलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने जे मुंबईवरूनही भरती जाहीर झालेली डेट वगैरे 22/7/2024 अशा प्रकारे 9 तारखेपर्यंत शेवटची मुदत असणार आहे आपली ऑनलाईन अप्लाय करायची. तुम्ही ऑनलाईन अप्लाय चालू झालेलं आहे, लवकर लवकर अप्लाय करून घ्या. तर ज्या गाईडलाईन पण दिलेल्या आहे त्यांना, स्कॅनिंग अपलोडिंगसाठी, फोटोग्राफ, सिग्नेचर, थंब याच्यासाठी, रायटिंग ते डिक्लेरेशनसाठी सगळं इथं सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला वाचू बघू शकता आणि अप्लाय करू शकता. कशा प्रकारे साईज वगैरे दिलेलं आहे, KBs वगैरे मध्ये सगळं सांगितलं गेलेलं आहे. इथं स्कॅनिंग कशा पद्धतीने करायची ते पण सांगितलं. DPI वगैरे सगळं इथं दिलं गेलेलं आहे. तुम्हाला इथं वाचून वाचून आपल्याला PDF वाचून घ्यायची एकदा आणि कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. आणि तुम्हाला काही इथं गाईडलाईन दिलेले सर्टिफिकेशन कसे असतात दिव्यांगचे वगैरे, त्याबद्दल सर्टिफिकेशन वगैरे पण बघू शकता तुम्ही. खाली प्रकारे दिले गेलेले आहे ते इथे सर्टिफिकेशन बी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने असणार. तुम्हाला लागत असले तुम्ही याची सुद्धा बघू शकता. तुम्हाला दिले गेलेले आहे इथं. ओके, तर सगळं मी तुम्हाला माहिती स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचा काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचं 100% मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचं आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळं काही सबस्क्राईब करून ठेवायचं. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी डेलीचे मी 2 ते 3 व्हिडिओ बनवतो आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायचा व्हिडिओ जे इंजिनियर वगैरे असतील त्यांच्यासाठी. आणि माझ्या अदर चॅनल पण दिले गेले आहे. मी ट्रेडिंग चॅनल बनवतो, युट्यूबसाठी व्हिडिओ बनवतो ट्रेडिंगचे, तिथं पण मला फॉलो करू शकता. त्यानंतर माझे इंस्टाग्राम, फेसबुक ID आणि टेलिग्राम व्हिडिओ मला फॉलो करून ठेवा, तिथे पण अपडेट टाकत असतो मी काही. तर अशीच माहिती तुम्हाला द्यायची होती. संपूर्ण माहिती मी सांगितली आहे तुम्हाला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. असे व्हिडिओ बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत गाईज. थँक्यू.